गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायक रांजणगाव महानगरी सजली आहे। आज द्वार यात्रेच्या चौथ्या दिवशी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात। यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। आपल्यासोबत काही देवस्थानचे पदाधिकारी आहे, काय सांगाल कशा प्रकारे हा उत्सव साजरा होतो? सालाबाद प्रमाणे भाद्रपद उत्सव 2025 या ठिकाणी साजरा करत असताना 24 तारीख ते 30 तारीख हा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। श्रींच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी घेत असताना भारताच्या अनेक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी गेले 3 दिवस भाविकांनी याचा लाभ घेतलेला आहे। आज हा श्रींच्या दर्शनाचा हा चौथा दिवस आहे आणि यालाही खूप मोठा असा प्रतिसाद या ठिकाणी भाविकांनी दिलेला आहे आणि निश्चितच आज सर्वांच्या घरी बाप्पांचं आगमन होत आहे, त्यामुळे तोही आनंद द्विगुणित आहे। या अनुषंगानं आपण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था येणाऱ्या भाविकांना केलेली आहे, त्यांची कुठलीही गैरसोय झाली नाही। त्याचप्रमाणे आकर्षक अशी विद्युत रोषणाई चारी दिशेने आपण केलेली आहे, तसेच फुलांची सजावट सुद्धा आकर्षक आपण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। नक्कीच ग्रामस्थ आहेत, काय सांगाल? मानकरी आहेत, गावातले 4 दिवस पालख्या चालतात, आज या प्रकारे गावामध्ये उत्सव साजरा होतो। सालाबाद प्रमाणे भाद्रपद उत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी रांजणगावमध्ये संपन्न होत असतो। नवसाला पावणारा हा महागणपती असल्या कारणानं हा वर्षातनं 4 दिवस मुक्तद्वार दर्शनाचा लाभ सर्व भाविक मोठ्या आनंदाने या ठिकाणी घेत असतात आणि आपल्या मनातील मनोभावना पूर्ण करणारा हा महागणपती अष्टविनायकापैकी एक असल्या कारणानं या ठिकाणी अलोक अशी गर्दी भाविकांची सकाळपासूनच गेले 4 दिवस या ठिकाणी अतिशय उत्सवाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, रांजणगाव, पुणे।